नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय लोकशाही मराठी. चौथ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत रंगणार आहे. पाहूयात उत्तर मध्य मुंबईत जनतेचा कौल कुणाला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदारपणे सर्व राजकीय पक्ष करत आहे आणि याच राजकीय पक्षांकडून मतदार राजाला आपल्या बाजूने मतदान करा असं आवाहन केलं जात आहे. आम्ही यावेळेस हवा कुणाची या कार्यक्रमासाठी उत्तर मध्य मुंबईमध्ये आलो आहेत. उत्तर मध्य मुंबईमधला कुर्ला हा जो भाग आहे त्या भागात आलो आहे आणि या ठिकाणी जाणून घेऊया की नेमकी हवा कुणाची. उत्तर मध्य मुंबईमध्ये महायुतीकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. वर्षा गायकवाड ह्या थोड्या जड उमेदवार असल्याचं काही राजकीय सल्लागार म्हणतात, काही राजकीय व्यक्तीकडून हीच बाब म्हणली. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने पूनम महाजन यांना बदलून यावेळेस उज्ज्वल निकम यांच्यावर निवडणुकीमध्ये उतरण्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळे उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कितपत त्यांचा खरं ठरतंय हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. परंतु आज जनतेतल्या मनाचं काय त्यांच्या मनामध्ये आहे आणि हवा कुठल्या प्रकारची या ठिकाणी आणि कोणत्या पक्षाची कोणत्या दिशेनं वाहत आहे हे आपण आज जाणून घेऊया. काका, लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि दोन उमेदवार या ठिकाणी आहे, उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड. काय वाटतं तुम्हाला की मुद्दे कोणते असले पाहिजेत आणि हवा कोणत्या पक्षाची आहे? हवा जास्तीच हीच आहे ना, भाजपची हवा आहे ना. भाजप समोर कोण निवडून येणार आहे? भाजपच निवडून येणार. या टायमाला बीजेपीला कोणाला वोट नाही द्यायचं. या टायमाला मला सांग की हवा कोणाची आहे, कोणत्या पक्षाची जास्त हवा या भागात? या टायमाला काँग्रेसचीच आहे वाटतं. काका, लोकसभा निवडणुकीचे प्रचार सुरू आहे. अनेक पक्ष आपापले उमेदवार उतरवले आहे. यावेळेस काय वाटतं या भागामध्ये कोणत्या पक्षाची जास्त हवा आहे? या भागामध्ये हीच आपली हात काँग्रेस ते निवडून येणार अशा त्यांचीच आहे जास्तीत जास्त करून. कारण की भाजपवाल्यांनी चुकी केली ती पहिली या उमेदवार होती तिला न द्यायला करण्यामध्ये हिचा चान्स झाला आणि उज्ज्वल निकम जे आहेत ते बाहेरचे उमेदवार आहेत. काकू, लोकसभेचे उमेदवार या ठिकाणी आहे. काय वाटतं तुम्हाला की कोणत्या पक्षाच्या कोणत्या मुद्द्यावर कोणत्या पक्षाला मतदान करायला पाहिजे? आम्ही शिवसेनेलाच देतो मत. पण यावेळेस तर शिवसेना या मतदारसंघात नाही आहे, दुसऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. नाही, मग कोण आहे तो? मग कोण आहे काय माहिती? तुम्हाला असं वाटतं कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला पाहिजे? आमचं असं मत की गोरगरिबाला जो कोण मदत करेल ना त्याला आम्ही हमखास देणार मत, नाही तर आम्ही देणार नाही. असं आहे. आमचा कमावणारा कोणी नाही. मग ते आम्हाला काहीतरी मदत करावा, आम्ही त्याला मत देणार. आमचा हा ध्येय आहे. हवा कोणाची आहे? लोकसभा निवडणूक सुरू आहे. कोणत्या पक्षाची हवा वाटतं तुम्हाला? कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात? आमचं असं मत आहे की व्यक्ती शिकलेली पाहिजे, सुशिक्षित, प्रश्न सभागृहामध्ये मांडले पाहिजे लोकांचे आणि त्याचप्रमाणे त्यांनी काम पण करावं. नुसतं हवा नाही, आम्ही काम इतके वर्ष करतो, ह्या पक्षात करतो त्या पक्षात नाही. आता नागरिक पण सुज्ञान झालेत आणि त्यांना चांगली व्यक्ती पाहिजे. नुसतं असं नाही मी राजकारणात 10 वर्ष काम करते, हे करते ते करते. अनुभव असतो माणसाकडे, पण शिकलेल्या व्यक्तीकडे जे प्राधान्य आहे किंवा एखाद्या गोष्टीवरती त्याच्यावरती विचारविनिमय करून उत्तर देणं फार गरजेचं असतं. दोन पक्षाचे उमेदवार आहेत, लोकसभा निवडणूक सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला की या ठिकाणी कोणत्या पक्षाची हवा जास्त? भाजप. कोणते मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार? मुद्दा असा आहे की जो सुविधा दिली आहेत मोदीने आणि फ्री सिलेंडर आणि सडक मार्ग आणि तमाम अशा योजना आहेत. शेतकऱ्यांना 2,000 6,000 रुपये भेटतो, 10-15 हजार रुपये वर्षाचा भेटतो. त्या हिशोबाने मोदीला मतदान. तुम्हाला असं वाटतं की कोणते मुद्दे महत्त्वाचे आहे ज्या मुद्द्यांवर तुम्हाला मतदान करायला पाहिजेत किंवा सर्वसामान्य लोकांनी ते विचार घेतले पाहिजे? सर्वात प्रथम तर हे जे उमेदवार आहेत यांना, हे दोघंही लोकल उमेदवार नाहीत, यांना आरोग्यविषयक जी महत्त्वाची समस्या आहे स्पेशली कुर्ला एरियामध्ये त्याबद्दल या लोकांनी काहीही बोललेलं नाही.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो झोपडपट्टी एरिया आहे या ठिकाणी या दिवसामध्ये मलेरिया, डेंग्यू हे असे केसेस असतात. याच्याबद्दल जी साफसफाई पाहिजे किंवा जे काम केलं पाहिजे त्याबद्दल या लोकांनी एक शब्दही तोंडातून काढलेला नाही. तर याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस उमेदवार आहे. नेमकी हवा कुणाची आहे? कोणत्या पक्षाला जास्त प्राबल्य आहे? काही सांगू शकत नाही, कारण की आता इथे सगळं खिचडी झालेली आहे. त्यामुळं काही होऊ शकतं, कोणीही येऊ शकते. दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो. पण मुद्दे काय असले पाहिजेत? कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही मतदान? हे मुद्द्याची आता निवडणूक राहिलीच नाही. ते बोललं ना की सगळे खिचडी झालेली आहे सगळे, त्यामुळं काही सांगू शकत नाही कोण येईल काय. महागाई इतकी वाढली आहे तर लोकांचं जगणं मुश्किल झालंय. काय करावं, माणसांनी मरावं का जगावं काय कळत नाही. कुठे बी गेलं, पहिलं होता स्वस्त एवढे पैसे घेऊन जायचे, एवढं सामान आणायचं. आता एवढे पैसे घेऊन गेल्यावर एवढा सामान आणायची पद्धत झाली आहे. हमें चुनना कैसा है, हमें लीडर अपना चुनना है जो पढ़ा लिखा हो. नॉन क्वालिफाइड लीडर नहीं चाहिए हमको, जो हमारी सिस्टम को समझे. हम जब जाहिल लीडर को चुनेंगे तो प्रॉब्लम वही आएगा. जो प्रॉब्लम है वो ये रहेगा, वो कभी नहीं सॉल्व होगा. हम अगर पढ़े लिखे लोगों को चुनेंगे तो एक सिस्टम में काम करेंगे ना. एक चपरासी के लिए हमको डिग्री चाहिए, हमारे इतने बड़े पोस्ट के लिए कोई डिग्री नहीं है. कैसा सिस्टम है ये? सुधार करना चाहिए इसमें. उत्तर मध्य मुंबईमध्ये हवा कुणाची याचा आम्ही आढावा घेतला. या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये उज्ज्वल निकम वर्सेस वर्षा गायकवाड असा थेट रंगत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मुद्दे असे अनेक आहे, त्यामध्ये बेरोजगारी, महागाई, उत्तर भारतीयांचाही या ठिकाणी मुद्दा आहे. त्याचबरोबर मराठी अमराठीचाही मुद्दा या ठिकाणी आहे. परंतु एकंदरीत उमेदवार हा मात्र शिकलेला असला पाहिजे, शिक्षणावर काम करायला असलं पाहिजे, विकासांचे मुद्दे, याही मुद्दे महत्त्वाचे आहे. आणि त्याचबरोबर झोपडपट्टीमध्ये राहणारे जे सर्वसामान्य लोक आहे त्यांचेही मुद्दे या ठिकाणी आहे. जो या मुद्द्यांना हात घालेल, जो या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करेल आणि तो मुद्दे सोडवण्याचा आणि त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करेल आणि तसा आश्वासन त्या माध्यमातून या सर्वसामान्य जनतेला देईल, त्यालाच या उत्तर मध्य मुंबईमधली जनता पुढं मतदान करणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.